नमस्कार. आजच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत मोडी लिपीमधली बहुचर्चित र ची करामत. म्हणजेच लपेटयुक्त लेखन करताना र हे अक्षर इतर अक्षरांसोबत कशा प्रकारे वापरलं जाऊ शकतं. असं एकही ऐतिहासिक मोडी पत्र सापडणार नाही ज्यात ही र ची करामत वापरलेली नाही. आणि एकदा तुम्ही लपेटयुक्त लेखन करू लागलात की तुम्हाला सुद्धा ही र ची करामत वापरल्याशिवाय चैन पडणार नाही. पाठ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट. मोडी लिपीतले 3 मुख्य नियम आपण फार पूर्वीच बघितले. त्यात जशी जोडाक्षराच्या नियमांची भर पडते तशीच र च्या करामतीसाठी अनिवार्य असलेल्या एका नियमाची सुद्धा भर पडते. तो नियम आपण पाठाच्या शेवटी जाणून घेणार आहोत. र च्या करामतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात केवळ मोडी रच नाही तर देवनागरी र सुद्धा समाविष्ट केलेला आहे. चला तर मग बघूया र ची करामत. आपण बाराखड्या शिकताना देवनागरीशी साम्य असलेल्या अक्षरांपासून सुरुवात केली होती. म्हणून र ची करामत सुद्धा आपण देवनागरी सदृश अक्षरांपासूनच सुरू करूया. त्यामुळे र ची करामत लवकर समजेल. र च्या करामतीचा प्रकार पहिला. देवनागरी काना असलेल्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर देवनागरी कान्याच्या तळभागाशी उजवीकडे जाणारी तिरकी किंवा किंचित नागमोडी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. आपण जी पहिली 7 अक्षरं शिकलो ग, ण, श, घ, भ, त आणि पोटफोड्या श, ह्या अक्षरांना देवनागरी काना आहे. त्यामुळे ह्या अक्षरांना र च्या करामतीमधला र जोडताना तो अशा प्रकारे जोडायचा. हा देवनागरी काना आणि त्याला जोडलेली ही तिरकी रेघ म्हणजेच र, ह्यालाच म्हणायचं र ची करामत. आता ही अक्षरं अकारांती आहेत, पण जर ही अक्षरं आकारांती असती तर, म्हणजे ग ण श ऐवजी गा णा शा अशी ही अक्षरं असती तर, तरीसुद्धा आकारांती अक्षरांसाठी जर देवनागरी काना जोडलेला असेल तर त्या कान्यासोबत सुद्धा अशी र ची करामत दाखवता येते. गर, णर, शर, घर, भर, तर, शर, गार, णार, शार, घार, भार, तार, शार आणि ह्या अक्षरांच्या सोबतच र च्या बाराखडीमधलं रा हे अक्षर आपण असं काढतो. म्हणजेच ह्या आकारांती अक्षराला देवनागरी काना आहे. त्यामुळे ह्या अक्षरासोबत सुद्धा र ची करामत अशी दाखवता येते. रार. ह्या अक्षरांसोबतच चा, सा, ढा, डा ह्या अक्षरांसोबत सुद्धा र ची करामत अशीच दाखवता येऊ शकते. र च्या करामतीचा प्रकार दुसरा. देवनागरी उकार जोडलेल्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर देवनागरी उकाराच्या आरंभ बिंदूपाशी उजवीकडे जाणारी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. आपण जी पहिली 7 अक्षरं शिकलो त्यांना देवनागरी कान्याप्रमाणेच उकारसुद्धा देवनागरीत जोडला जातो. ह्या उकारासोबत सुद्धा र ची करामत दाखवता येते. आधी ऱ्हस्व उकार जोडायचा जो डावीकडे जातो आणि जिथे उकार सुरू केला होता तिथेच उजवीकडे वळणारी एक तिरकस नागमोडी रेघ र म्हणून जोडायची. ही झाली देवनागरी उकारासोबत दाखवली जाणारी र ची करामत. ह्या करामतीमध्ये लपेटीयुक्त लेखन करताना थोडेफार बदल घडतात. म्हणजे कधीकधी उकार पूर्ण करून हात न उचलता त्या उकारालाच एका वर्तुळासारखा आकार देऊन लेखणी पुन्हा उजवीकडे आणली जाते
आणि र ची करामत केली जाते, तर कधी हाच वर्तुळाचा आकार एखाद्या पोकळ टिंबा इतका लहान करून र ची करामत दाखवली जाते. अशा प्रकारची र ची करामत म्हणजे अक्षराला जोडलेला दीर्घ उकार आहे असाही गैरसमज होऊ शकतो. पण प्रत्यक्षात देवनागरी ह्रस्व उकाराला लघुरूप देऊन हात न उचलता लेखणी उजवीकडे वळवून र ची करामत केलेली आहे. गैरसमज टाळण्यासाठीच मोडी दस्तऐवजांचं सावकाश आणि संदर्भाने वाचन करणं महत्त्वाचं ठरतं. देवनागरी उकारासोबत अशा प्रकारे केलेली र ची करामत देखील अनेक मोडी कागदपत्रांमधून बघायला मिळते. आता ह्या प्रकारातली काही उदाहरणं बघूया. गुर, नूर, शूर, घूर, घूर, तूर, शूर. र च्या करामतीचा प्रकार तिसरा. लपेटीयुक्त उकार जोडलेल्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर शिरोरेघेला जोडली जाणारी उकाराची शेवटची लपेटी न काढता उकार खालीच संपवला तर तळभागाला सरळ तिरकी किंवा नागमोडी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. देवनागरी सदृश अक्षरांमधल्या त ह्या अक्षराला देवनागरी ह्रस्व उकार जोडला तर तू हे अक्षर असं लिहिता येतं. पण तू हे अक्षर लिहिण्याची आणखी एक पद्धत आपण ह्यापूर्वी बघितलेली आहे. मोडीमध्ये अशी बरीच अक्षरं आहेत ज्यांना तू सारखा लपेटीयुक्त उकार जोडलेला असतो. ह्या उकाराची ही जी शेवटची लपेटी आहे जी शिरोरेघेला जोडली जाते ती लपेटी न घेता हा उकार खालीच संपवला तर उकार पूर्ण होतो, पण हा भाग देवनागरी कान्याप्रमाणे दिसू लागतो. त्यामुळे इथे सुद्धा देवनागरी कान्यासारखाच तळभागाला सरळ तिरकी किंवा तिरकस नागमोडी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. ह्या प्रकारातली काही उदाहरणं बघूया. धूर, खूर, हूर, तूर, बूर. र च्या करामतीचा प्रकार चौथा. लपेटीयुक्त वेलांटी जोडलेल्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर शिरोरेघेला जोडली जाणारी वेलांटीची शेवटची लपेटी न काढता वेलांटी खालीच संपवली तर तळभागाला सरळ तिरकी किंवा नागमोडी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. जर लपेटीयुक्त उकारासोबत र ची करामत दाखवता येत असेल तर लपेटीयुक्त वेलांटीचं वळणसुद्धा बरंचसं उकारासारखंच आहे. त्यामुळे वेलांटीमध्ये उकारात जसा एक लहानसा बदल केला तसाच बदल करून र ची करामत दाखवता येते. वेलांटीची शेवटची लपेटी जी शिरोरेघेला जोडली जाते ती न काढता वेलांटी खालीच संपवली तर तो भागसुद्धा देवनागरी कान्याप्रमाणे दिसू लागतो. त्यामुळे इथे सुद्धा देवनागरी कान्याप्रमाणेच तळभागाला सरळ तिरकी किंवा नागमोडी तिरकस रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. आता ह्या प्रकारातली काही उदाहरणं बघूया. गीर, वीर, खीर, पीर, नीर, धीर, धीर. र च्या करामतीचा प्रकार पाचवा. अक्षर संपताना उजवीकडे गाठ असलेल्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर अक्षराच्या गाठीचं वळण पूर्ण झाल्यावर तिथेच र ची नागमोडी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. देवनागरी कान्यासोबत केली जाणारी र ची करामत बघताना सा ह्या अक्षराला सुद्धा र ची तिरकी रेघ जोडता येते हे आपण पाहिलं. पण जर सा ऐवजी स हे अक्षर असेल तर ह्या अक्षराच्या गाठीचं वळण पूर्ण झाल्यावर तिथेच र ची नागमोडी तिरकस रेघ जोडायची. स ह्या अक्षराप्रमाणेच अक्षर पूर्ण करते वेळेस गाठ घ्यावी लागते अशी अक्षरं कोणती? ढ, च, छ. आता ढ ह्या अक्षरामध्ये
आपण गाठीला र जोडून स अक्षरासोबत दाखवली तशी र ची करामत दाखवू शकतो. फरक इतकाच होईल की ढ ची गाठ अक्षराच्या तळभागाशी असल्यामुळे र खाली जोडला जाईल, पण च किंवा छ ह्या अक्षरांमध्ये गाठ घेतल्यानंतर देखील दंडाची छोटीशी रेघ शिरोरेघेला जोडल्याशिवाय अक्षर पूर्ण होत नाही. मग ह्या रेघेचं काय करायचं? तर अशा च किंवा छ अक्षरांसोबत र ची करामत दाखवताना एकतर ही दंडाची रेघ पूर्ण केल्यानंतर तिथेच देवनागरीसारखा दिसणारा र जोडायचा. हा र शुद्ध देवनागरी स्वरूपात लिहिला जात नाही, तर देवनागरी र सारखा आकार दिसेल इतपत रेघ नागमोडी काढली जाते. किंवा च आणि छ ह्या अक्षरांमधली गाठ पूर्ण झाल्यावर तिथेच र ची नागमोडी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. गाठ पूर्ण घेतली गेल्यामुळे र ची नागमोडी तिरकी रेघ जोडल्यानंतर सुद्धा आधीचं अक्षर च आहे किंवा छ आहे हे व्यवस्थित ओळखता येतं. अशाच प्रकारे स हे अक्षरसुद्धा 3/4 काढून म्हणजेच गाठ शिरोरेघेजवळ न जोडता जोडाक्षरात अर्धा स काढण्यासाठी 3/4 स काढतो तसा स काढून त्यासोबत र ची करामत दाखवता येते. र च्या करामतीचा प्रकार 6वा. अक्षर संपण्याआधी तळभागाशी लपेटी असलेल्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर अक्षरातल्या शेवटच्या गाठीचं वळण पूर्ण झाल्यावर तिथेच र ची नागमोडी तिरकी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते. या आधीच्या प्रकारात आपण ढ ह्या अक्षराची गाठ तळभागाशी असल्यामुळे त्यासोबत र ची करामत कशी दाखवली जाते हे पाहिलं. अशाच प्रकारे तळभागाशी लपेटी असलेल्या अक्षरांसोबत सुद्धा र ची करामत दाखवता येते. तळभागाला लपेटी असलेलं जे अकारांती किंवा आकारांती अक्षर असेल त्याच्या तळभागाच्या लपेटीची किंवा गाठीची वळणं पूर्ण घ्यायची आणि त्यानंतर तिथेच देवनागरी कान्यासोबत जोडतो तशी र ची तिरकी रेघ जोडायची. आता ह्या प्रकारातली काही उदाहरणं बघूया. फर, खार. र ची करामत मोडी दस्तऐवजांमधून वाचताना जर शब्दामध्ये लर, कर किंवा कार ही अक्षरं असतील तर वाचताना थोडासा गोंधळ उडतो. हा फरक ओळखायचा कसा ते आपण बघूया. उदाहरणासाठी आपण 3 शब्द घेतलेले आहेत. पहिला शब्द आहे कलरव म्हणजे पक्ष्यांची किलबिल, दुसरा शब्द आहे लवकर आणि तिसरा शब्द आहे कलाकार. हे 3 शब्द मोडीत लिहिलेले आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. हे शब्द एकाखाली एक लिहिल्यामुळे र च्या करामतीसह आपल्याला नीट वाचता येत आहेत. पण जेव्हा ह्यापैकी एखादाच शब्द लिहिलेला असतो तेव्हा मात्र थोडा गोंधळ उडू शकतो. ह्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ल आणि र अनुक्रमे एकामागोमाग एक असलेले फारच कमी शब्द मराठीत आहेत, त्यामुळे त्यांचा आढळ मोडीपत्रांमध्ये सुद्धा कमीच आहे. पण कर आणि कार असलेले अनेक शब्द मोडीपत्रांमधून वारंवार वापरलेले आहेत. हे 2 शब्द ओळखताना देवनागरी अंक 2 आणि शेपटी असलेला देवनागरी अंक 3 लक्षात ठेवायचा. जर शब्दामध्ये तळभागाजवळ अशा प्रकारे 2च्या आकड्यासारखी आकृती दिसत असेल तर तो शब्द करने तयार झालेला असतो आणि शब्दामध्ये कार ही अक्षरं असतील तर तीच आकृती शेपटीवाल्या 3 अंकासारखी दिसते. ल र वापरून तयार झालेल्या शब्दांमध्ये नुसतीच र ची रेघ ल ला जोडलेली असते, त्यामुळे तो आकार देवनागरी 1 अंकासारखा दिसतो. म्हणजेच लर 1, कर 2, कार 3. ह्या प्रकारे आपल्याला तिन्ही शब्दांमधली योग्य अक्षरं जाणून घेता येतात. आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न येईल की लार
या शब्दामध्ये सुद्धा र ची करामत करता येते. मग कर आणि लार ह्यामधून नेमकी योग्य अक्षर कशी ओळखायची? तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला संदर्भाने वाचन करावं लागेल. संदर्भाने वाचन म्हणजे आपलं मराठी भाषेचं जे काही ज्ञान आहे, जो काही अनुभव आहे, तो जमेस धरून आपल्याला योग्य शब्द जाणून घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी आपण नियम आणि सूत्रांचं मोजमाप लावून दस्तऐवज वाचू शकणार नाही, कारण मोडी लिपी ही मुळातच सुविधा आणि वाचनातलं परस्परांचं सामंजस्य ह्या दोन मुद्द्यांवर आधारित अशी पत्रव्यवहारासाठी वापरलेली लिपी आहे. लर आणि लार प्रमाणेच मर आणि मार अशी अक्षरं असलेले शब्द र ची करामत दाखवून लिहिलेले असले तर ती अक्षरं ओळखताना सुद्धा गैरसमज होऊ शकतात. पण योग्य शब्द ओळखण्यासाठी संदर्भाने वाचन हाच एकमेव उपाय आहे. र च्या करामतीचा प्रकार 7वा. शिरोरेघेला जोडल्यावर पूर्ण होणाऱ्या अक्षरानंतर जर र हे अक्षर लिहायचं असेल तर त्या अक्षराला देवनागरीसारखा र जोडून र ची करामत दाखवता येते. मोडी लिपीतली बहुतांश अक्षरं शिरोरेघेला जोडूनच पूर्ण होतात आणि ह्या अक्षरांसोबत र ची करामत दाखवताना र म्हणून तिरकी रेघ लिहिता येत नाही. म्हणून ह्या अक्षरांना जोडून सरळ देवनागरीसारखा र काढला जातो. आधीच सांगितल्याप्रमाणे देवनागरी र सारखा आकार दिसेल इतपत रेघ नागमोडी काढली जाते. अनेक मोडी पत्रांमधून शिरोरेघेला जोडून पूर्ण होणारी ही अक्षरं 3/4 काढून त्यांना देवनागरी सदृश र जोडल्याची उदाहरणं सुद्धा बघायला मिळतात. र च्या करामतीचा प्रकार 8वा. लपेटीयुक्त उलट दिशेच्या कान्याप्रमाणे उकार असलेल्या अक्षरांसोबत र ची करामत दाखवताना उकाराची गाठ पूर्ण घेतल्यानंतर तिथेच र ची तिरकस नागमोडी रेघ जोडून र ची करामत दाखवता येते किंवा ते अक्षर पूर्ण लिहून त्याच्यासोबत देवनागरीसारखा दिसणारा र जोडून र ची करामत दाखवता येते. रू, जू आणि नू ह्या अक्षरांसोबत र ची करामत दाखवताना उकाराची ही गाठ पूर्ण घेतल्यानंतर तिथेच र ची नागमोडी रेघ जोडली की रूर, जूर, नूर असे शब्द लिहिता येतात किंवा ही अक्षरं पूर्ण लिहायची आणि त्यांच्यासोबत देवनागरीसारखा दिसणारा र जोडायचा. आता र ची करामत दाखवताना र ला आणि त्याच्या आधीच्या अक्षराला स्वरचिन्ह कशी जोडली जातात ते थोडक्यात बघूया. गर, गरा, गरी, गेर, गरे, गार, गोर, गारा, गारी, गीर, गिरी, गिरा, गिरो, गोरा, कर, केर, करे, करा, केरा, करो, करी, कार, कोर,
कोरा, कोरो, कारो, कौर, कारई, कारऊ। आता बघूया तो नियम जो र च्या करामतीसाठी अनिवार्य आहे। तो नियम म्हणजे कोणत्याही शब्दाची सुरुवात र किंवा त्याच्या बाराखडीमधल्या अक्षराने होत असेल तर ते अक्षर मोडी किंवा देवनागरीमध्ये मूळ रूपात लिहायचं आहे। उदाहरणार्थ रत्न ह्या शब्दामध्ये अशा प्रकारे तिरकी रेघ लिहून पुढे अर्ध्या तला न जोडला तर तो रत्न हा शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेला असतो। त्याऐवजी देवनागरी र वापरून किंवा मोडीमधला र वापरून शब्दाची सुरुवात करायची आहे। हा योग्य प्रकारे लिहिलेला रत्न हा शब्द आहे। हे शब्द र ची करामत दाखवून लिहा। आजच्या पाठामध्ये दाखवलेली र ची करामत सगळ्यांना नीट समजली असेल अशी अपेक्षा आहे। ह्या र च्या करामतीचा भरपूर सराव करा, कारण आपल्याला मोडी दस्तऐवजांमधून वारंवार ही र ची करामत बघायला मिळणार आहे। आजचा पाठ इथेच संपतोय। भेटूया पुढच्या पाठामध्ये। धन्यवाद।